या ऑनलाईन क्लासमध्ये सर्व बी-ए-टी-वायच्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. विद्यार्थी मित्रहो, आजच्या तासाला आपल्याला भारतीय अर्थव्यवस्थेतील आधारभूत संरचना, पायाभूत अ, ग ज्याला घटक आपण म्हणूया, मूलभूत घटक म्हणूया, इन्फ्रास्ट्रक्चर इन इंडियन इकॉनॉमी असं त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात, की आपण पाहतो की पायाभूत सुविधा ह्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वाची भूमिका अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. या पायाभूत सुविधेमध्ये किंवा आधारभूत संरचनेमध्ये आपल्याला अ, 4 संरचना पाहायच्या आहेत. त्यामध्ये एक वाहतूक आहे, त्यानंतर ऊर्जा आहे, त्यानंतर शिक्षण आहे आणि त्यानंतर आरोग्य आहेत. हे 4 पायाभूत सुविधा आपल्याला या ठिकाणी पाहायच्या आहेत. विद्यार्थी मित्रहो, यापूर्वी आपण पहिल्या चॅप्टरमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेत सेवा क्षेत्राची भूमिका आपण पाहितली होती आणि साधारणपणे या पायाभूत सुविधा सगळ्या सेवा क्षेत्रामध्येच आलेल्या आपल्याला दिसून येतात. या पायाभूत सुविधांचं 2 प्रकारात वर्गीकरण केलं जातं. एक म्हणजे भौतिक सुविधा, ज्यामध्ये आपल्याला भौतिकमध्ये वाहतूक आणि त्यानंतर ऊर्जा या 2 गोष्टी पाहायच्या आहेत आणि दुसऱ्या सामाजिक पायाभूत सुविधा, त्यामध्ये आपल्याला शिक्षण आणि आरोग्य असे आपल्याला 4 घटक या ठिकाणी पायाभूत सुविधेमध्ये पाहायचे आहेत किंवा आधारभूत संरचनेमध्ये पाहायचे आहेत. सुरुवातीला आपण आजच्या तासाला पायाभूत किंवा आधारभूत संरचना म्हणजे काय, त्याची व्याख्या, त्याचा अर्थ आणि त्याची आवश्यकता या गोष्टी आजच्या तासाला आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि मग त्यानंतर आपल्याला हे 4 प्रकार जे आपल्या सिलेबसला आहेत, ते 4 प्रकार पाहायचे आहेत. पहिला आता यापूर्वी पहिल्या चॅप्टरमध्ये आपण पाहितलं, की भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कृषीची भूमिका पाहितली, उद्योग क्षेत्राची भूमिका पाहितली आणि सेवा क्षेत्राची भूमिका पाहितलेली आहे. तर या पायाभूत सुविधा सगळ्या आपण पाहतो, की सेवा क्षेत्रामध्ये येतात. आपण पाहतो, की पायाभूत सुविधांचा यामध्ये वेगवेगळ्या प्रकारात वर्गीकरण केलेलं आहे. आपल्या भारताच्या केंद्रीय सांख्यिकी संघटनेने 4 गटामध्ये पायाभूत सुविधेचं किंवा सेवा क्षेत्राचं वर्गीकरण केलेलं आहे. ज्यामध्ये पहिला भाग आहे व्यापार, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट हा भाग आपल्याला नाही. त्यानंतर दुसरा प्रकार आहे वाहतूक, साठवणूक व दळणवळण. तर त्यापैकी आपल्याला वाहतुकीचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर तिसरा प्रकार आहे वित्तपुरवठा, विमा, रिअल इस्टेट आणि बँक, इतर सेवा, व्यावसायिक सेवा आणि चौथा प्रकार आहे सामुदायिक सेवा, ज्यामध्ये शिक्षण आहे, संशोधन आहे, वैज्ञानिक शोध आहेत किंवा वैद्यकशास्त्र आहे. त्यानंतर आरोग्य आहे. तर ह्या सगळ्या सामाजिक सेवा यामध्ये पुन्हा लोकप्रशासन, संरक्षण, मनोरंजन, करमणूक, वैयक्तिक सेवा आणि त्याचबरोबर बांधकाम क्षेत्राचाही यामध्ये समावेश. हे सगळं सेवेमध्ये येतं. परंतु पायाभूत सुविधा ज्याला आपण स्पेशल म्हणतो, इन्फ्रास्ट्रक्चर. इन्फ्रास्ट्रक्चरचा थोडा आणखी वेगळा अर्थ निघतो सेवा क्षेत्रापेक्षाही. आपण पाहतो की उत्पादनाची प्रक्रिया जिथे सुरू करावी लागते, तिथे अगोदर इन्फ्रास्ट्रक्चर लागतं. म्हणजे विकासाची सुरुवात कुठून होते तर आधारभूत सुविधेवरून होते. आता आपण पाहतो की आधारभूत संरचना त्याला सर्वात महत्त्वाची घटक असतो. जसं की आपण पाहतो की एखादा उद्योग करायचा असेल तर आपल्याला जमीन लागते. एखादा उद्योग जर सुरू करायचा असेल तर आपल्याला रस्ता लागतो त्या ठिकाणी जायला. एखादा उद्योग सुरू करायचा असेल तर आपल्याला त्या ठिकाणी वीज लागते. एखादा उद्योग सुरू करायचा असेल तर त्या ठिकाणी पाणी लागतं आणि त्याचबरोबर सुशिक्षित कामगार लागतात. आपण पाहतो शिक्षण महत्त्वाचं आणि ते कामगार नुसते चालत नाही तर ते हेल्दी पाहिजे. त्यांचं आरोग्य तेही तितकंच महत्त्वाचं असतं आणि म्हणून आपण पाहतो तेव्हा कुठे उत्पादनाची प्रक्रिया किंवा विकासाची प्रक्रिया होत असते आणि म्हणून कुठल्याही देशामध्ये जसं आपल्या शरीरामध्ये रक्तवाहिन्या काम करतात. ज्या शरीरामध्ये रक्तवाहिन्या चांगल्या असतात, त्याचं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं आणि त्याची एफिशियन्सी वाढते. तसंच राष्ट्राच्या बाबतीतही रक्तवाहिनीची भूमिका पायाभूत सुविधांना दिलेली आहे, की पायाभूत सुविधा जेवढ्या चांगल्या, गुणवत्तायुक्त आणि जलद असतील, त्या देशाचा विकास जलद गतीने होतो. म्हणजे विकासाची ज्याला आपण पहिली अट ज्याला आपण म्हणतो, तिन्ही क्षेत्राची, मग कृषी क्षेत्राचा विकास असेल, उद्योग क्षेत्राचा विकास असेल आणि सेवा क्षेत्राचा विकास करायचा असेल, तर पायाभूत सुविधा ह्या पहिल्यांदा आपल्याला निर्माण कराव्या लागतात. आपण पाहतो की
वाहतूक जर आपण पायाभूत सुविधेमधलं एक साधन घेतलं, तर वाहतूक वेगवेगळ्या प्रकारची असते. रस्ते वाहतूक असते, जलवाहतूक असते, हवाई वाहतूक असते, रेल्वे वाहतूक असते. ही वाहतूक जेवढी गुणवत्तायुक्त आणि जलद असेल, तेवढा विकास जास्त होतो. आपण पाहतो, की रस्ते जर खराब असतील, तर शहरी आणि ग्रामीण भागाचा संपर्क तुटतो. त्यामुळे बाजारपेठ मर्यादित होते. त्यामुळे किंमत वाढ मिळत नाही आणि प्रचंड प्रमाणात नुकसान होतं. त्याचबरोबर वीज जर नसेल, तर आपण पाहतो की वीज जर नसेल, तर उत्पादन ठप्प होतं. शेतीला पाणी देता येत नाही. बँकासुद्धा विजेवर वीज नसेल तर चालू शकत नाही. आपण पाहतो की वीज ही मूलभूत गरज झालेली आहे. एवढं महत्त्वाचं स्थान आपल्या देशामध्ये किंवा कुठल्याही राष्ट्रामध्ये या पायाभूत सुविधेला असतं आणि मग आपल्याला विजेमध्ये काय पाहिजे, की विजेचे कुठले प्रकार आहेत, वीज कुठल्या सोर्सेसपासून तयार होत असते. त्यापासून काय फायदे सध्या देशामध्ये किती उत्पादन विजेचं होतं, हेही आपल्याला त्यामध्ये पाहायचे आहे. रस्त्यांमध्ये पाहायचे, रस्ते जलवाहतूक पाहायची आहे, हवाई वाहतूक पाहायची, रेल्वे वाहतूक पाहायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला शिक्षण आणि आरोग्य याही गोष्टी त्यामध्ये पाहायच्या आहेत, की देशातील आपण पाहतो, की मानव विकासावरच राष्ट्राचा विकास अवलंबून असतो आणि मानवाचा जर विकास करायचा असेल, तर शिक्षण हे महत्त्वाचं साधन आहे. बरोबर आहे. शिक्षणाशिवाय व्यक्ती सज्ञान होऊ शकत नाही, सुसंस्कृत होऊच शकत नाही किंवा त्याची उत्पादकता वाढू शकत नाही आणि म्हणून किंवा त्याचा जर उत्पादन व्यवस्थेमध्ये जर आपल्याला सहभाग करून घ्यायचा असेल, तर त्याच्याकडे कुठलंतरी शिक्षण किंवा कौशल्य असणं गरजेचं आहे. त्याशिवाय आपण पाहतो, की उत्पादन प्रक्रिया सुरू होऊ शकत नाही. कारण आपण पाहतो, की कुठलं यंत्र चालवायला तशा प्रकारचा व्यक्ती लागत असतो. श्रम हे फार महत्त्वाचे असतात आणि श्रम हे कौशल्ययुक्त ज्या देशामध्ये उपलब्ध असतील आणि अ, स्वस्तात उपलब्ध असतील, तर त्या देशामध्ये चांगल्या प्रकारची गुणवत्तायुक्त वस्तू तयार होते आणि आपण पाहतो, की त्या वस्तूच्या निर्मितीचे फायदे त्या राष्ट्राला होत असतात. अगदी आपण पाहतो, की निर्यातीपासून विदेशी चलन वगैरे म्हणजे एवढी मोठ्या प्रमाणाची भूमिका या पायाभूत सुविधांवर अवलंबून असते. आपण पाहतो, की शेताला जायला रस्ता नसेल, तर आपल्याला शेतातच जाता येत नाही आणि शेतात जर गेलं नाही, तर शेत करता येत नाही. आपण पाहतो, की एखादं आपली जागा आहे, घर आहे, पण तिथे जायला रस्ताच नसेल, तर आपण पाहतो पावसाळ्यात काय अवस्था होते. म्हणून आपण सर्वात महत्त्वाचं पायाभूत सुविधा ज्याला आपण आधारभूत संरचना म्हणतो, की ह्या खूप महत्त्वाच्या असतात. म्हणजे वस्तूच्या निर्मितीमध्ये, उपभोगामध्ये ज्यांचा रोल महत्त्वाचा असतो आणि वितरणामध्ये महत्त्वाचा होतो. म्हणजे उत्पादन, उपभोग आणि वितरणमध्ये ज्या गोष्टी आवश्यक असतात, त्या सर्व गोष्टीला आपण ज्या आर्थिक क्रिया असतात, त्या सर्व आर्थिक क्रियाला आपण आधारभूत संरचना असे म्हणू शकतो. त्यामध्ये आपण पाहतो, की कोणत्याही राष्ट्राची भरभराट ही मुख्यत्वे करून त्या राष्ट्राच्या शेती, उद्योग व विकासावर अवलंबून असते. आपण पाहतो, की आपल्या भारतामध्ये सेवा क्षेत्राची भूमिका पाहत असताना आपण पाहितलं, की देशाच्या जी-डी-पीमध्ये सेवा क्षेत्राचा वाटा अ, मोठ्या फार प्रमाणात असलेला आपल्याला दिसून येतो. ज्यामध्ये साधारणपणे आपण पाहतो, की अ, देशाच्या जी-डी-पीमध्ये 52% रोल अ, अ, सेवा क्षेत्राचा असलेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर रोजगाराचा आपण पाहतो, की 27% लोकसंख्येला रोजगार 27 ते 30% दरम्यान रोजगार या क्षेत्रापासून प्राप्त होतो आणि म्हणून हे क्षेत्र महत्त्वाचं आहे. आपण पाहतो, की एखादी वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्यायची असेल, कारखान्यात कच्चा माल आणण्यापासून ते पक्का माल ग्राहकापर्यंत पुरवण्यासाठी आपण पाहतो, की मोठ्या फार प्रमाणात पायाभूत सुविधा मग वाहतूक आली, त्यानंतर रस्ते आले, ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. वाहनंसुद्धा त्यामध्ये महत्त्वाची असतात. वाहनाशिवाय आपण माल मार्केटपर्यंत आणू शकत नाहीत आणि ग्राहकापर्यंत पोहोचू शकत नाहीत किंवा अ, जिथं ते उपलब्ध असतात तिथून ते कारखान्यापर्यंत आणू शकत नाहीत किंवा कारखान्यात त्याच्यावर प्रक्रिया करून तयार वस्तू ग्राहकापर्यंत पोहोचू शकत नाहीत. म्हणजे ज्या देशामध्ये पायाभूत सुविधा ह्या जलद आणि गुणवत्तायुक्त असतात, त्या देशाचा जलद गतीने विकास होतो आणि म्हणून प्रत्येक राष्ट्राच्या नियोजनामध्ये आपण पाहितलं, नियोजनामध्ये पायाभूत सुविधांवर मोठ्या फार प्रमाणात खर्च होतो. आपण पाहितलं, की 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये पायाभूत सुविधांवर मोठ्या फार प्रमाणात खर्च भरपूर अशा प्रकारची केलेली आपल्याला दिसून आलेली आहे, की एवढा मोठा रोल किंवा महत्त्वाची भूमिका म्हणजे
जसं की आपण पाहतो की एखाद्या गोष्टीवर नैसर्गिक वस्तूवर प्रक्रिया करायची असेल तर अगोदर तिथे रस्ता, वीज, पाणी, सगळं मार्केट, ह्या सगळ्या गोष्टी, वाहतूक, दळणवळण सगळ्या गोष्टी लागतात. त्याशिवाय तिथे उत्पादनाची आपण प्रक्रिया सुरूच करू शकत नाही आणि एवढं महत्त्व याचं असलेलं आपल्याला दिसून येतं. की औद्योगिक उत्पादनासाठी केवळ यंत्रे आणि अवजारे यांचीच आवश्यकता असते असे नाही, तर कुशल कामगार, व्यवस्थापन, ऊर्जा, अधिकोष, विमा सेवा, विपणनाच्या सोयी, वाहतुकीच्या सोयी, ज्यामध्ये रस्ते, रेल्वे, जलसेवांचा समावेश होतो. या सर्व सुविधा आणि सेवा एकत्रितरित्या अर्थव्यवस्थेच्या आधारभूत संरचना असतात. देशातील शेती व उद्योगाच्या उत्पादनात वाढ घडवून आणण्यासाठी या सोयी व सुविधांचा विस्तार होणे आवश्यक असते. गेल्या 200 वर्षापूर्वीपासून किंवा त्याही पूर्वी इंग्लंड व इतर राष्ट्रात जी शेती आणि औद्योगिक क्रांती घडून आली, ती वाहतूक आणि दळणवळणाच्या क्षेत्रात झालेल्या क्रांतीमुळेच असे म्हणता येईल. त्यामुळे या काळात कोळसा आणि त्यानंतर खनिज तेलाचा ऊर्जा म्हणून वापर करण्यात आलेला आपल्याला दिसून येतो. व त्याचबरोबर बँका, विमा व इतर वित्तीय संस्थांचाही झालेला प्रचंड विस्तार, की ज्यामुळे उत्पादन आणि व्यापारासाठी मोठ्या फार प्रमाणात अर्थसहाय्य उपलब्ध झाले आहे. त्याचप्रमाणे या काळात माहिती, विज्ञान, तंत्रज्ञान क्षेत्रातही प्रगती शेती उद्योगाच्या विकासाला कारणीभूत ठरलेली आपल्याला दिसून येते. अ, कुशल श्रमिकाचा पुरवठा, वीज, पाणी, वित्तीय व विमा संस्था, व्यवस्थापन, वाहतूक व दळणवळणाच्या सोयी इत्यादी एकत्रितपणे अर्थव्यवस्थेच्या अ, आधारभूत संरचना त्याला म्हणतात. काही अर्थशास्त्रज्ञांनी या संकल्पनेची व्याख्या पुढीलप्रमाणे केली आहे, ज्यामध्ये उत्पादन प्रक्रियांना अप्रत्यक्षपणे सहाय्यभूत ठरणाऱ्या विविध स्वरूपातील सामाजिक भांडवलाला आधारभूत संरचना असं म्हटलेलं आहे. आधारभूत संरचना प्रत्यक्षपणे वस्तूचे उत्पादन करीत नाहीत, परंतु आर्थिक व्यवहाराची पातळी उंचावण्यासाठी परिस्थितीची अनुकूलता ते निर्माण करतात. आधारभूत संरचनेतील काही प्रमुख घटकांचा यामध्ये समावेश झालेला आपल्याला दिसून येतो. यामध्ये आणखी एक व्याख्या आपल्याला सांगता येईल, की पायाभूत सुविधा उत्पादन व उपभोगाच्या कृतीवर प्रत्यक्ष प्रभाव टाकत असतात. त्याचा अर्थव्यवस्थेशी असलेला संबंध अत्यंत गुंतागुंतीचा असतो. पायाभूत सुविधा ही एक व्यापक संकल्पना आहे. तिच्यामध्ये अनेक आर्थिक कार्याचा समावेश होतो. आर्थिक कार्यांना अ, म्हणजे याला सामाजिक भांडवल, अशा सर्व भांडवल सुविधांचा समावेश, ज्या स्वतः प्रत्यक्षपणे उत्पादक नसतात, मात्र अप्रत्यक्षपणे उत्पादक असलेल्या कृतीच्या, ज्यामध्ये कृषी, उद्योग आपण म्हणूया क्षेत्रासाठी विकासासाठी गरजेचे असतात. त्याचे स्वरूप सार्वत्रिक आदानांप्रमाणे, म्हणजे युनिव्हर्सल इनपुट्स ज्याला आपण म्हणतो, जी आदाने विविध वस्तू व सेवांच्या उत्पादनासाठी गरजेची असतात. साधारणपणे आधारभूत संरचनेमध्ये खालील वर्गीकरण केलेलं आहे. जसं की ऊर्जेचा अभ्यास करत असताना आपल्याला कोळसा, वीज, खनिज तेल आणि पारंपरिक ऊर्जा हे स्रोत असलेले आपल्याला दिसून येतात. त्यांचा समावेश ऊर्जा या घटकात झालेला आपल्याला दिसून येतो. वाहतुकीमध्ये रेल्वे, रस्ते, जल आणि हवाई वाहतूक त्या एवढे त्यामध्ये समावेश झालेला आपल्याला दिसतो. त्याचबरोबर सामाजिक आधार संरचना, ज्यामध्ये सार्वजनिक आरोग्य आणि शिक्षण आपल्या सिलेबसला असलेलं आपल्याला दिसून येतं. आधारभूत संरचनेचं महत्त्व किंवा आवश्यकता ही आपल्याला काही मुद्द्यांच्या सहाय्याने या ठिकाणी सांगता येईल, की अर्थव्यवस्थेचे कार्य सुलभ होत असते. आपण पाहतो, की उत्पादनाची प्रक्रियाच सुरुवात करायची असेल, तर तिथं आधारभूत संरचना महत्त्वाच्या असतात आणि त्याशिवाय उत्पादनं सुरूच होऊ शकत नाही आणि म्हणून आपण पाहतो, की अर्थव्यवस्थेचे जर कार्य सुरू करायचे असेल, तर आपण पाहतो, की आधारभूत संरचना ह्या महत्त्वाच्या असतात. जे की आपण म्हटलं, की रस्ते, वीज हे, जसं की आपण पाहतो, की विजेचा तुटवडा जर निर्माण झाला, तर उद्योग ठप्प होतात. मग बसून कामगारांना पेमेंट द्यावं लागतं आणि पेमेंटवरचा खर्च जास्त होतो आणि उत्पादन कमी होतं. त्यामुळे उद्योग तोट्यात जातात, देशाचं नुकसान होतं. म्हणून वीज ही पूर्ण क्षमतेने उपलब्ध झाली पाहिजे. जेवढे व्होल्ट, ज्याला आपण दाब म्हणूया, जेवढं म्हणजे
फुल पॉवर जर असेल तर आपण पाहतो की यंत्र व्यवस्थित काम करतात. नाहीतर आपण पाहतो की शेतामध्ये खूप प्रॉब्लेम येतो की कमी व्होल्टेजमुळे शेतकऱ्यांच्या मोटरा जळतात आणि त्यामुळे त्यांचा मेंटेनन्स वाढतो, उत्पादन खर्च वाढतं किंवा मोटरा सुरू होत नाहीत. एकाची मोटर लागली तर दुसऱ्याची सुरूच होत नाही. म्हणून कुठलीही गोष्ट सुरुवात करायची असेल, म्हणजे शेतीला पाणी देण्यापासून किंवा घरी आपल्या आपल्या घरीही पाणी भरायचं असेल, तर आपल्याला वीज लागतेच. आपल्या घरातही आपल्याला विजेची आवश्यकता असते, की आपण त्याच्याशिवाय म्हणजे उत्पादन, उपभोग याची कल्पना करूच शकत नाही. त्यामुळे आधारभूत संरचना खूप महत्त्वाच्या असतात आणि त्यावरच आपण पाहतो, की देशाचा विकास अवलंबून असतो. अ, बँकिंग सुद्धा क्षेत्र आता सगळं इंटरनेट बँकिंग झालेलं आहे आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसेल तर बँकिंग व्यवहार देखील ठप्प होतो. यापूर्वी आपण कधी पाहिलं नव्हतं, की बँकेत गेलो आणि बँकेचे इंटरनेटमुळे बँक बंद आहे, असं कधी वाटलं नव्हतं आपल्याला. परंतु आता इंटरनेटवर आधारित बँकिंग व्यवसाय सुरू झाल्यामुळे जर इंटरनेट बंद झालं, तर त्या दिवशी बँकेचे व्यवहार बंद असतात. मग एवढं महत्त्व आपण पाहतो, की वाहतूक आणि दळणवळण सुविधेला झालेलं आहे. त्याचबरोबर रेल्वे वगैरे रेल्वेनं आपण पाहतो की प्रवासी वाहतूक होत असते. त्याचबरोबर माल वाहतूक होत असते आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जलद गतीने आपल्याला वाहतूक करता येते. त्याचबरोबर इतरही वाहतुकीची साधने आहेत. ही जेवढी जलद आणि फास्ट आणि गुणवत्तायुक्त असतील, तेवढं आपण पाहतो की कमी खर्चामध्ये वाहतूक झाली पाहिजे. कारण आपण पाहतो की सगळीकडे वस्तूंचा पुरवठा मागणीच्या तुलनेत करायचा असेल, तर त्या प्रमाणात रस्ते उपलब्ध होणे किंवा वाहतुकीचे स्रोत उपलब्ध झाले, तर त्याचा सप्लाय व्यवस्थित होतो. नाहीतर आपण पाहतो की त्यामध्ये अडचणी निर्माण होतात. त्यामध्ये अडचणी आल्याने तर देशाच्या विकासामध्ये अडचणी निर्माण होतात आणि म्हणून याचं महत्त्व लक्षात घेऊन शासन मोठ्या फार प्रमाणात यामध्ये गुंतवणूक करतं. कारण त्याशिवाय देशाच्या विकासाची आपण कल्पना करू शकत नाही. त्यानंतर दुसरी आवश्यकता किंवा महत्त्व सांगता येईल, की कृषी क्षेत्राच्या प्रगतीसाठी पायाभूत सुविधा आवश्यक असतात. आपण पाहतो, की अं, कृषीमध्ये आपण पाहतो, की कृषीमध्ये अगदी पेरणीपासून म्हणजे जमिनीच्या मशागतीपासून ते पुन्हा पीक काढणीपर्यंत अनेक प्रकारच्या सुविधा लागत असतात. शेतात जायला रस्ता लागतो, शेतातल्या पिकाला पाणी द्यायला वीज लागत असते, शेताच्या पिकावर प्रक्रिया करण्यासाठी विविध विज्ञान, तंत्रज्ञान, दळणवळण ह्या सगळ्या गोष्टी लागत असतात आणि आपण पाहतो की शेतमाल बाजारपेठेमध्ये जर न्यायचा असेल, तर तशा प्रकारे आपल्याला जर पक्के रस्ते जर मध्ये असतील म्हणजे त्यांचा जर संपर्क शहराशी जोडला, तर आपण पाहतो की त्यांच्या शेतमालाला चांगली किंमत मिळते आणि शेतीमध्येही आपण पाहतो की जर रस्ते चांगले झाले, तर त्यांचा शहराशी संपर्क येईल आणि शहराशी संपर्क येईल, तर शेतीचं आधुनिक स्वरूप प्राप्त होईल. शेतीला आपण पाहतो, शेतकरी आधुनिक बी-बियाणे, तंत्रज्ञान वापरून शेतीचं चांगलं उत्पादन घेतील आणि त्यांना मार्केटही त्यामुळे चांगली मिळेल. तर हे सगळं पायाभूत सुविधेवर अवलंबून असतं. आपण पाहतो, की कारण शेतमालावर प्रक्रिया करण्यासाठी शहरात कारखाने असतात. ग्रामीण भागातला हा शेतमाल, कच्चा माल जर कारखान्यापर्यंत न्यायचा असेल, तर मजबूत रस्ते पाहिजे. नाहीतर आपण पाहतो रस्ता नसेल तर तिथं वाहतूक होतच नाही आणि वाहतूक नाही तर आपण पाहतो की कुठलीच प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू होणार नाही. तर एवढं महत्त्वाचं स्थान त्यामध्ये पायाभूत सुविधांना असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर तिसरा मुद्दा आपल्याला सांगता येईल जलद व समतोल औद्योगिक विकासासाठी. आपण पाहतो की जलद जर देशाचा विकास करायचा असेल, फास्ट विकास करायचा असेल, तर ह्या पायाभूत सुविधा महत्त्वाच्या असतात. त्याशिवाय आपण पाहतो की जसं की आपण पाहतो की पाण्याशिवायही उत्पादनावर प्रक्रिया करता येत नाही. त्याचबरोबर एखादं उत्पादन सुरू करायचं असेल, तर कुशल कामगार लागतात. त्याबरोबर वीज लागते. त्याचबरोबर जलनिस्सारणाच्या सोयी, रस्ते चांगले पाहिजेत, रेल्वे मार्ग पाहिजे. जिथे वाहतूक व दळणवळणाची साधने चांगली आहेत, त्या ठिकाणी उद्योगांचं केंद्रीकरण होतं. आपण पाहतो की उद्योग जास्त आपण पाहतो मुंबई, चेन्नई, दिल्ली या भागात केंद्रित झालेले. कारण तिथं सर्व प्रकारची सुविधा, पायाभूत सुविधा मिळतात. म्हणूनच त्या ठिकाणी केंद्रित झालेली. इतरत्र उद्योगाचं केंद्रीकरण करण्यासाठी शासनाकडून प्रयत्न होत असतात. त्याप्रकारे आपण पाहतो की प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा उद्योग
एम-आय-डी-सी गव्हर्नमेंटनं काढलेली आहे आणि एम-आय-डी-सीमध्ये सगळ्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचं कार्य शासनाकडून होतं. तिथं रस्ते असतात, वीज असते, पाणी असतं, आरोग्यविषयक सुविधा असतात, त्याचबरोबर बँकिंग सुविधा असतात, बाजार यंत्रणेबद्दलच्या माहिती देणारी केंद्रे असतात. तर त्याचा फायदा उद्योजकांना होत असतो आणि आपण पाहतो की आता शासन तालुका लेव्हलपर्यंत एम-आय-डी-सी आणण्याचा प्रयत्न शासनाच्या याच्यामध्ये आहे. कारण ग्रामीण भागातला कच्चा माल तिथल्या तिथे जर प्रक्रिया झाली तर त्या ठिकाणी मोठ्या फार प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. शेतकऱ्यांना त्याची चांगली किंमत मिळेल. त्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल आणि त्याचबरोबर त्या भागाचा विकास देखील होईल. तर ही भूमिका गव्हर्नमेंटची समतोल विकासाच्या बाबतीतली असू शकते आहे असं आपल्याला म्हणता येईल, की शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग जर ग्रामीण भागातच निर्माण झाले, तर शहरी आणि ग्रामीण भागातील जी तफावत आहे, ती तफावत कमी होण्यास यामुळे मदत होऊ शकते असं आपल्याला म्हणता येईल आणि त्या अनुषंगाने आधारभूत संरचना ह्या महत्त्वाच्या असतात. त्याचबरोबर उत्पादन घटकाच्या गतिशीलतेसाठी आपण पाहतो उत्पादनाचे घटक म्हणजे भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक यांची गतिशीलता जेवढी जास्त असते, तेवढं आपण पाहतो की उत्पादनाची प्रक्रिया चांगली असते किंवा जलद गतीने विकास होतो. नाहीतर आपण पाहतो की श्रमामध्ये जर गतिशीलतेचा अभाव असेल, तर श्रम उपलब्ध होणार नाही, श्रमाचा पुरवठाच होणार नाही आणि त्यामुळे ही जर गतिशीलता वाढवायची असेल, श्रमाची वाढवायची असेल, भांडवलाची वाढवायची असेल, संयोजकाची वाढवायची असेल किंवा उत्पादित झालेला माल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्यायचा असेल, तर आपण पाहतो की ही सर्व आधारभूत संरचना खूप महत्त्वाची असते. त्याशिवाय आपण त्याचा विचारच करू शकत नाही. त्यानंतर आपल्याला मुद्दा सांगता येईल सामाजिक व सांस्कृतिक प्रगती. आपण पाहतो की आधारभूत संरचनेमुळे सामाजिक परिस्थिती सुद्धा सुधारत असते, प्रगल्भ होत असते. आधुनिक विचारसरणीचे लोक समाजामध्ये तयार होतात. कारण आपण पाहतो की लोकांची वैचारिक पातळी वाढते, वैचारिक देवाण-घेवाण वाढते. ग्रामीण लोकांचा शहरी भागाशी संपर्क वाढतो. लोक शिक्षण घेतात, सुशिक्षित होतात आणि त्यातून वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होऊन एक चांगली सुसंस्कृत पिढी निर्माण होते आणि ही जर आपण पाहतो की अशा प्रकारची पिढी निर्माण करण्यामध्ये पायाभूत संरचनेचा महत्त्वाचा रोल आपल्याला दिसून येतो. आपण पाहतो की लोकांचं आरोग्य चांगलं असेल, तर लोक चांगले विचार करतात, त्यांची इफिशियन्सी चांगली असते. त्याचबरोबर लोकांना जर शिक्षण चांगलं दिलं तर आपण पाहतो की ते चांगले विचार करतील. चांगला विचार केला तर राष्ट्राचा उपयोग त्या ठिकाणी विकासासाठी त्यांची मदत होते. त्यांच्यामध्ये कौशल्य विकास होतो आणि त्यामुळे आणि तसेच आपण पाहतो की वाहतूक व दळणवळणामुळे त्यांचा संपर्क वाढतो. संपर्क वाढल्यामुळे आपण पाहतो की नवीन-नवीन गोष्टी ते शिकतील, विचार नवीन-नवीन स्वीकारतील आणि त्यामुळे आपण पाहतो की एक प्रगल्भ समाज देशामध्ये तयार होतो आणि जिथे सामाजिक परिस्थिती अनुकूल देशाच्या विकासाला असते, त्या ठिकाणी त्या देशाचा विकास जलद गतीने होण्यासाठी आपल्याला आपण पाहतो की सामाजिक परिस्थिती खूप महत्त्वाची असते आणि ती पायाभूत सुविधांवर आधारित असते. त्याचबरोबर बाजारपेठेचा विस्तारही आपण पाहतो की आधारभूत संरचनेवरच आवश्यक असतो. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वस्तू जर न्यायची असेल, तर रस्ते चांगले पाहिजे. मागणीच्या प्रमाणात पुरवठा वाढवायचा असेल, तर फास्ट वाहतूक महत्त्वाची असते. जेवढी बाजारपेठ जास्त आपण पाहतो की अगदी प्राचीन अर्थशास्त्रज्ञांनी सुद्धा म्हणजे प्राचीन काळापासून प्रत्येक अर्थशास्त्रज्ञाचं हेच मत आहे की देशाचा जर विकास करायचा असेल, तर वस्तू विक्री ही वाढली पाहिजे. मागणीच्या प्रमाणात पुरवठा झाला पाहिजे आणि पुरवठा जर करायचा असेल, तर आपण पाहतो की त्यामध्ये आधारभूत संरचना ह्या महत्त्वाच्या असतात. जेवढ्या चांगल्या आधारभूत संरचना असतील, तेवढा पुरवठा, वस्तूचा पुरवठा हा विना अडथळा होईल किंवा वस्तूवर प्रक्रिया विना अडथळा होईल आणि त्यामुळे मागणीच्या प्रमाणात पुरवठा वाढून देशामध्ये विकासाला एक अनुकूल वातावरण त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतं. त्यानंतर आपल्याला सांगता येईल की दारिद्र्यात घट होते. आधारभूत संरचना ह्या विकासाला पूरक असतात, विकासाला मदत करतात. त्याशिवाय विकास होऊ शकत नाही आणि जिथे आधारभूत संरचना चांगल्या असतात, तिथे विकास असतो आणि म्हणून दारिद्र्यात घट होते. आपण पाहतो की
ग्रामीण भागात ह्या आधारभूत संरचना निर्माण केल्या तर तिथे विकास होईल आणि विकास झाल्यामुळे आपण पाहतो की अ, दारिद्र्य कमी होण्यास मदत होते. मोठ्या फार प्रमाणात लोकांना रोजगार प्राप्त होतो. लोकांना शिक्षण, आरोग्य, वाहतूक, दळणवळणाच्या जर सुविधा निर्माण झाल्या, तर लोकांच्या रिकाम्या हाताला काम मिळतं आणि काम मिळालं की लोकांचं उत्पन्न वाढतं. उत्पन्न वाढलं की उपभोग वाढतो आणि हे सर्व आधारभूत संरचनेवर आधारित असतं आणि म्हणून आपण पाहतो की जगातील बऱ्याच राष्ट्राचे उदाहरण देता येईल, की आधारभूत संरचनेवरच त्यांनी देशाचा विकास जलद गतीने केलेला आपल्याला दिसून येतो आणि म्हणून कुठल्याही राष्ट्राचा जर विकास करायचा असेल, तर आपण पाहतो की त्या राष्ट्राचा विकास हा त्या राष्ट्रातील आधारभूत सुविधा कशा आहेत, अं, त्यावर त्या राष्ट्राचा विकास अवलंबून असतो. जिथं चांगल्या आहेत तिथे जलद गतीने विकास होतो. जिथं अं, कमतरता आहे किंवा अभाव आहे, त्या ठिकाणी विकासामध्ये अडथळे निर्माण होतात असं आपल्याला म्हणता येईल. त्याचबरोबर विकासाला गती प्राप्त होते. तर त्यानंतर इथे दिलेलं आहे, की स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आधारभूत संरचनेत मोठ्या फार प्रमाणात वाढ झालेली आहे, की आपण पाहतो, की देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर आपण पंचवार्षिक योजनेच्या माध्यमातून किंवा नियोजनाच्या माध्यमातून देशाचा विकास करण्याचं नियोजन केलं होतं आणि त्यामुळे देशामध्ये प्रचंड प्रमाणात आधारभूत संरचना निर्माण झाल्याचं आपल्याला दिसून येतं. जसं की अ, दो इथे 1951 ते 2000 या काळात कोळशाचं उत्पादन सुरुवातीला 32 लक्ष टन होतं. तर ते वाढून 322 दशलक्ष टन एवढं 2000 मध्ये झालेलं आहे. तसेच वीज निर्मिती 5 बिलियन किलोवॅटवरून 481 बिलियन किलोवॅट एवढी झालेली आहे. त्याचप्रमाणे क्रूड पेट्रोलियमचं उत्पादन 0.4 दशलक्ष टनावरून 32 दशलक्ष टन एवढे झालेले आहे. त्याचप्रमाणे इतरही आधारभूत संरचनेमध्ये वाहतूक, दळणवळण आपण पाहतो की आता ग्रामीण भागापर्यंत शिक्षण, आरोग्य, पक्के रस्ते, त्याचबरोबर शासनाच्या विविध योजना आपण पाहतो की जलसिंचनाच्या योजना असतील, ग्रामीण रस्ते तयार करण्याच्या योजना असतील, बाजारपेठेच्या विस्ताराच्या योजना असतील, आंतरराष्ट्रीय मार्केट वाढवण्यासाठीच्या योजना असतील. त्याचबरोबर आपण पाहतो की यामध्ये शासन जिथे सिंगल रस्ता होता तिथं डबल रस्ता करत आहे. 2 पदरी, 3 पदरी, 4 पदरी, 5 पदरी आता आपल्या देशामध्ये 6-6 पदरी रोड आता शासन तयार करत आहे आणि मजबूत रस्ते करत आहे. जेणेकरून आपण पाहतो की चांगले जर रस्ते विना अडथळा वाहतूक जर झाली तर पुरवठा व्यवस्थित होत असतो किंवा कच्चा माल उत्पादन म्हणजे उद्योगापर्यंत कमी वेळात आणता येतो. त्यामुळे त्याची आपण पाहतो की प्रक्रिया चांगली होते. त्याचं ॲव्हरेज चांगलं येतं आणि त्यानंतर उत्पादकाला नफा होतो. म्हणजे अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये ह्या सगळ्या गोष्टी पा कारणीभूत असतात. तर आपण पाहतो की अ, शेवटी आपण पाहतो की स्वातंत्र्यानंतर मोठ्या फार प्रमाणात देशामध्ये आधारभूत संरचना निर्माण करण्याचं कार्य शासनाकडून झालेलं आहे आणि आज आपण पाहतो की देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालेला आहे. विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण. आज आपण पाहतो की 100% गावामध्ये वीज पोहोचलेली आहे. 100% गावामध्ये पक्के रस्ते पोहोचलेले आहेत. त्याचबरोबर आपण पाहतो की सगळीकडे शिक्षण आहे, आरोग्य आहे. तर हे सगळं याच्यामध्ये शासनाने आणि खाजगी क्षेत्राच्या माध्यमातून सहकारातून म्हणूया, की विविध क्षेत्राच्या माध्यमातून शासनाने मोठ्या फार प्रमाणात गुंतवणूक यामध्ये केल्यामुळे आपण पाहतो, की त्यामुळे ग्रामीण भागाचा शहरी भागाशी संपर्क वाढून आज आपण पाहतो, की भारतामध्ये 45% च्या जवळपास शहरीकरण वाढलेलं आहे. सेवा क्षेत्राचा रोल भारताच्या जी-डी-पीमध्ये मोठ्या फार प्रमाणात वाढला आहे. त्याला हे देशातील आधारभूत संरचनाच कारणीभूत आहेत, असं आपल्याला म्हणता येईल. थोडक्यात ह्या विविध मुद्द्यांच्या सहाय्याने आपल्याला त्याची आवश्यकता आणि गरज ही लक्षात येते, हे आपल्याला म्हणता येईल. तर या तासाला आपण उपलब्ध झालात, शांतपणे ऐकून घेतलं, त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.